Hello, good evening, all of you. Yes, very good evening. So, we are going towards our destination that in very few days we are going to learn English, how to speak fluently. काही दिवसातच आपण आपल्या ध्येयाकडे पोहोचणार आहोत आणि छानपैकी बोलायला सुरुवात करणार आहोत. आपल्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये आपण जी सुरुवात केलेली होती म्हणजे आपला सकाळचा कार्यक्रम झाल्यानंतर मग आपण छानपैकी पार्ट्स ऑफ स्पीच, काइंड्स ऑफ प्रोनाऊन आणि त्यानंतर मग आपण डेली रुटीनवरती आलो आणि बऱ्याच जणांनी व्हिडिओ शेअर केले. इट इज व्हेरी गुड सिम्टम्स दॅट यू आर व्हेरी इगर टू लर्न इंग्लिश. तुम्ही छानपैकी इंग्लिश शिकण्यास आतुर आहात हे यावरून दिसतंय. तर मी तुम्हाला आता स्क्रीन शेअर करतो. 1 मिनिट. हां. ओके. चला. आता बरेच जण आलेले आहेत. मी रेकॉर्डिंग पण चालू केलेलं आहे. तत्पूर्वी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जो सिंपल प्रेझेंट टेन्स आपण चालू केलेला आहे त्यामध्ये कुणाला काही शंका आहे का? जरा विचारा बरं, काही शंका असेल तर पटकन मी ते क्लिअर करतो. बरं बरं बरं. तर मी तुम्हाला जो व्हिडिओ पाठवला. हां, बोला बोला. बरं. हो. बरं. आता मी तुम्हाला एक क्लास संपल्यानंतर लगेच व्हिडिओ पण टाकला होता. साधा वर्तमान काळाचा व्हिडिओ टाकला होता. तो पाहिला का सर्वांनी? बोला. तर तुम्ही सर्वांनी जर व्हिडिओ पाहिला असेल तर पुन्हा पहा, कारण तो खूप छान रेकॉर्ड. बघ कसा वाटला तर तुम्हाला रेकॉर्डिंग ते स्क्रीनवरती सगळं अगदी. हां. येस. कारण ते खूप समजायला एकदम मस्तपैकी तो बनवलाच होता छानपैकी आणि खूप लोकांना समजला. तरी पुन्हा एकदा मी रिपीट करतो ते काय आहे त्यामध्ये. एक लक्षात घ्या, सिंपल प्रेझेंट टेन्स. एक मिनटं मी थोडं म्यूट करतो. हां. सिंपल प्रेझेंट टेन्स जो आहे हा साधा वर्तमान काळ जो आहे हा कसा असतो याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. कुठलंही वाक्य बनवताना कर्त्याने सुरू होत असतं आणि असे 9 कर्ते असतात सगळ्या काळांमध्ये आणि सगळ्या भाषांमध्ये. यापैकी कुठला तरी पहिला कर्ता सुरुवातीला असतो. तर त्यापैकी 9 मधल्या कुठला कुठला कर्ता असतो तो मी तुम्हाला एकदा सांगतो. एकूण 9 कर्ते असतात. ते कोणते कोणते असतात बघा. आय. आय म्हणजे मी. वी म्हणजे आम्ही किंवा आपण, म्हणजे आय वी. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. आय वी यू दे. दे म्हणजे ते, अनेक जण. आय वी यू दे. प्लुरल नाउन. प्लुरल नाउन म्हणजे अनेक वचनी करता. ओके, 5 झाले. आणि दुसरा भाग जो आहे 9 मधले 5 मी आता सांगितले कुठले. आय वी यू दे प्लुरल नाउन. या सगळ्या कर्त्यांना अनेक वचनी कर्ता म्हणतात. म्हणजे आय वी यू दे प्लुरल नाउन या 5 जणांना अनेक वचनी कर्ता म्हणतात. आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न आला असेल की अनेक वचनी कर्ता म्हणतात, मग आय का आलाय बरं त्या पार्टीमध्ये? आय वी यू दे प्लुरल नाउन. तर भाषातज्ञांनी अनेक वचनी कर्त्यांच्या ग्रुपमध्ये आयला ठेवलेला आहे. आय म्हणजे मी. तो का ठेवला याचा आता आपल्याला बघण्याचं काही कारण नाही आहे. शोध करायचा नाही आपल्याला. आपल्याला भाषातज्ञांनी काय सांगितलं ते फक्त ऐकायचं आहे. त्यांनी सांगितलं आहे की साध्या वर्तमान काळामध्ये 2 ग्रुप असतात 9 पैकी. एक ग्रुप असतो आय वी यू दे प्लुरल नाउन आणि दुसरा भाग जो असतो तो एकवचनी कर्त्यांचा. तो असतो
ही, शी, इट सिंगुलर नाउन. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते निर्जीव, आणि सिंगुलर नाउन म्हणजे एकवचनी करता राम, श्याम, सीता, गीता किंवा कुठलीही एक वस्तू, त्याला म्हणायचं आहे सिंग्युलर नाउन, एकवचनी करता. म्हणजे या ठिकाणी 9 कर्त्यांचे 2 भाग आहेत. ते मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले बघा, एकदम डिटेलमध्ये. पाहिला नसेल तर परत तो एक व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो. काय होतंय, तुम्ही जेव्हा होमवर्क पाठवता ना, की ते पुढे पुढं पुढं वर वर जातं ते, आणि मग तुम्हाला सापडत नाही. तेव्हा परत मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, पुन्हा एकदा बघा. तर 2 भाग असतात ना 9 पैकी. एक भाग असतात 5 जणांचे आणि एक भाग असतो 4 जणांचा. त्यातला एक कुठला आहे, जो अनेक वचनी कर्त्यांचा आहे? तो म्हणजे आय, वी, यू, दे प्लुरल नाउन. आणि एकवचनी कर्त्यांचा भाग जो असतो 4 जणांचा असतो ही, शी, इट सिंग्युलर नाउन. आता या ठिकाणी तुम्हाला जमलिंग होत असतं किंवा बऱ्याच जणांचं इथे गडबड होते. म्हणजे कर्ता जर अनेक वचनीमधला असेल तर होकारार्थी वाक्य सोडून इतर वाक्यांमध्ये, म्हणजे होकारार्थी वाक्य सोडलं तर नकारार्थी, प्रश्नार्थी आणि नकारार्थी प्रश्नार्थी या वाक्यांमध्ये कर्त्यानंतर डू नॉटचा वापर झालेला दिसतो आणि मग क्रियापदाचं पहिलं रूप आहे. पण जर कर्ता 4 पैकी असेल, म्हणजे एकवचनी असेल, तर होकारार्थी वाक्य सोडलं तर इतर प्रकारच्या वाक्यांमध्ये, म्हणजे नकार, प्रश्न, नकारार्थी प्रश्न, इथे कर्त्यानंतर डज किंवा डज नॉटचा वापर होऊन क्रियापदाला एस प्रत्यय जो लागलेला होता तो निघून जातो. हेच गडबड आहे आणि हेच तुम्हाला थोडंसं डोक्याला त्रास देणार आहे. पण एकदा का तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस झाली की कुठे एस लावायचा आहे, कुठे नाही लावायचा आहे, कुठे डज घ्यायचा आहे, कुठे डू घ्यायचा आहे, हे आपोआप आपल्या ब्रेनला कळतं. पण ब्रेन ट्रेन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी भरपूर वाक्यांचा सराव आपल्याला करावा लागेल. मी 14 वाक्य तुम्हाला काल दिली आणि प्रत्येकी 4-4 प्रकारे करायला लावली. खूप जणांनी बरोबर केलंय, काही जणांची गडबड झाली होती. म्हणजे जर समजा अनेक वचनीमधला करता असेल, आय, वी, यू, दे प्लुरल नाउन, तर समजा तुम्हाला स्क्रीनवरती मी एक पॅराग्राफ दाखवलेला आहे आणि तिथे तो रवी जो आहे त्याच्याविषयी म्हटलं आहे, रवी लिव्ज इन पुणे अँड वर्क्स इन इन अन ऑफिस. हे सगळं नंतर सांगणार आहे, पण आत्ता तो साधा वर्तमान काळ नीट सांगतोय. तर पहिलं वाक्य आपण फक्त घेऊया, रवी लिव्ज इन पुणे, एवढंच घेऊ आपण थोडंसं. पहिल्या वाक्यातला अर्धा भाग, रवी लिव्ज इन पुणे, याचा अर्थ काय म्हणतो, याचा अर्थ काय होतो, तर रवी पुण्यात राहतो. सरळ सरळ एकदम सोपा अर्थ आहे त्याचा. रवी पुण्यात राहतो. त्यानंतर अँड हे आत्ता नको घ्यायला, आपण छोटंसं घेऊ फक्त, रवी लिव्ज इन पुणे. आता याच वाक्याला जर नकारार्थी घ्यायचं म्हटलं तर होणार रवी पुण्यात राहत नाही. मग झालं नकार. मग रवी आहे तसंच पहिला घ्यायचा आहे. पण आता सहाय्यकारी क्रियापद इथे लागणार आहे, कारण वाक्य नकारार्थी आहे. मग तुम्ही म्हणणार रवी डज नॉट. एक मिनिट जा, वन मिनिट. हां, बरं. तर रवी लिव्ज इन पुणे हे झालं होकारार्थी वाक्य. मराठीमध्ये रवी पुण्यात राहतो ह्याचा अर्थ झाला इंग्लिश आणि मराठीमध्ये. आता नकार कसा होईल, रवी पुण्यात राहत नाही, नकार आला. म्हणजे आता रवी नंतर लगेच सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, म्हणजे रवी डज नॉट.
इथे डू नॉट येणार नाही, कारण रवी एकवचनी कर्ता आहे, एकवचनी नाम आहे. ही, शी, इट सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी कर्ता असणारं वाक्य असल्यामुळे रवी नंतर डो नॉट न घेता डज नॉट घ्यायचा असतो. हा नियम आपल्याला कळला पाहिजे. मग या वाक्यामध्ये होणार रवी डज नॉट. मग लीवला नंतर जो एस लागलेला आहे तो निघून जाणार, कारण रूल असा आहे वाक्यामध्ये कर्त्यानंतर डज नॉट आला की क्रियापदाच्या पहिल्या रूपाला लागलेला एस प्रत्यय निघून जातो. बघा, होकारार्थी वाक्यात म्हणले रवी लिव्ज इन पुणे. होकारार्थी वाक्य होतं म्हणून लिव्हला एस लागला होता, पण नकार झाला तसा लिव्हचा एस निघून गेला, कारण वाक्यामध्ये डज नॉट आला. मग तुम्ही म्हटलं रवी डज नॉट लिव्ह इन पुणे. आता लिव्ज नाही म्हणायचं, लिव्ह इन पुणे. हे झालं नकारार्थी. आता प्रश्नार्थी याच वाक्याला घेतो बरं का, पहिल्याच वाक्याला घेतोय. रवी लिव्ज इन पुणे, रवी डज नॉट लिव्ह इन पुणे. आता प्रश्नार्थी वाक्य मराठीत होणार रवी पुण्यामध्ये राहतो का. प्रश्न विचारलाय, रवी पुण्यात राहतो का. मग जेव्हा अशा प्रकारचं वाक्य होतं तेव्हा प्रश्नार्थी असल्यामुळे इंग्लिश वाक्यांमध्ये सुरुवात डजने होते, कारण रवी एकवचनी आहे. मग वाक्य होणार डज, मग रवी करता येणार डज रवी लीव. लीवचा एस निघून गेलेला आहे, नुसतं लीव म्हणायचंय, आणि पुढे इन पुणे कर्म. वाक्य झालं डज रवी लिव्ह इन पुणे. मग या वाक्यामध्ये डज रवी लिव्ज म्हणायचं गरज नाहीये, कारण डज आलेला आहे म्हणून क्रियापदाला लागलेला एस निघून गेलेला आहे. हा नियम चांगला पक्का करून घ्या. मग 3 वाक्य आपण केली. रवी पुण्यात राहतो, रवी लिव्ज इन पुणे. आता दुसरं वाक्य नकारार्थी, रवी पुण्यात राहत नाही. मग तुम्ही म्हणणार रवी आता डज नॉट, कारण हे वाक्य आलं नकारार्थी. रवी डज नॉट लिव्ह इन पुणे, लिव्हच निघून गेला. आता प्रश्नार्थी, रवी पुण्यात राहतो का. डज रवी लिव्ह इन पुणे. डू रवी लिव्ह इन पुणे हे वाक्य कधी होणार नाही, कारण रवी एकवचनी कर्ता आहे. म्हणून तुम्ही म्हणलं डज रवी लिव्ह इन पुणे. आणि चौथा प्रकार झाला नकारार्थी प्रश्नार्थी. आणि या वाक्यामध्ये मराठीत वाक्य होणार रवी पुण्यात राहत नाही का. बघा, रवी पुण्यात राहत नाही का. नाही का शेवटी म्हणलंय. मग इंग्रजी वाक्यामध्ये डज नॉटने सुरुवात होणार. नाही का असं म्हटलंय ना शेवटी, म्हणून डज नॉट. हा डज नॉटला तुम्ही डझंट म्हटलं तरी चालतं, डझंट. मग वाक्याची सुरुवात झाली डझंट, मग येणार रवी करता. डझंट रवी लिव्ह इन पुणे. या पण वाक्यामध्ये एस लागणार नाही, कारण वाक्यात डज किंवा डज नॉटचा वापर झालेला आहे. मग 4 प्रकारची वाक्य कशी झाली. रवी पुण्यात राहतो, रवी लिव्ज इन पुणे. एस म्हणलं मी, लिव्ज. रवी लिव्ज इन पुणे. नकार, रवी पुण्यात राहत नाही. रवी डज नॉट लिव्ह इन पुणे. एस निघून गेला, नुसतं लिव्ह झाला होता, कारण डज नॉट आलाय. नकार, रवी पुण्यात राहतो का. सॉरी, प्रश्न, रवी पुण्यात राहतो का. डज रवी लिव्ह इन पुणे. आणि रवी पुण्यात राहत नाही का. डझंट रवी लिव्ह इन पुणे. म्हणजे अख्खा पॅराग्राफ आपल्याला करायचा आहे, पण सुरुवात आपण या एका वाक्यापासून केली की एक वाक्य 4 प्रकारचं कसं होऊ शकतं. मग हे वाक्य कसं आहे. रवी लिव्ज इन पुणे अँड वर्क्स इन ॲन ऑफिस. म्हणजे अर्थाला रवी पुण्यात राहतो आणि ऑफिसमध्ये काम करतो. काय म्हटलंय, रवी लिव्ज इन पुणे अँड वर्क्स इन ॲन ऑफिस. ॲन ऑफिस का म्हटलंय,
कारण आपण आर्टिकलचा नियम पाहिलेला आहे. मग ॲनने वाक्य ॲन का आला? कारण ऑफिसच्या आधी ओने स्पेलिंग सुरू झाले, म्हणून ॲनचा वापर झाला आहे. म्हणजे रवी पुण्यात राहतो आणि ऑफिसमध्ये काम करतो. दोनदा रवी म्हणण्याची गरज नाही, करता दोनदा घ्यायची गरज नाही. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंय का? समजतंय? वेल, ओके. कारण लक्षात घ्या, साधा वर्तमान काळ हा समजायला त्रास देतो. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्हाला थोडासा त्रास देणार आहे. पण जसा जसा तुम्ही पुढे काळ शिकाल, साधा वर्तमान काळ की त्यानंतर साधा भूतकाळ, पण साधा वर्तमान काळ थोडासा त्रास देतो, त्यानंतर साधा भूतकाळ थोडा कमी त्रास देतो, आणि त्यानंतर साधा भविष्यकाळापासून एकदम सोपा प्रवास सुरू होतो. त्याच्यामुळे साधा वर्तमान काळ तुमची थोडी परीक्षा बघणार आहे. त्यामुळे घाबरू नका आणि आळस करू नका. तुम्हाला हा साधा वर्तमान काळ कळलाच पाहिजे. आणि बऱ्याचदा आपण साधा वर्तमान काळ खूप वेळा वापरतो. व्यवहारामध्ये 60 ते 70% आपण रोज साधा वर्तमान काळ वापरत असतो, पण आपल्याला माहीत नाही, कारण आपलं लक्ष ग्रामरवर नसतं. आता आपण नवीन भाषा शिकायला लागलोय, त्याच्यामुळे आपलं लक्ष ग्रामरवर गेलेलं आहे. ओके, पुढे जाऊ आपण. आता आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. हे पहिलं वाक्य झालं. त्यानंतर ही वेक्स अप अर्ली एव्हरी डे अँड गोज फॉर अ वॉक. यातलं मोठं वाक्य जे आहे ते छोटं करू. ही वेक्स अप अर्ली एव्हरी डे, आणि अँड पर्यंत घ्यायचं नाही आपल्याला, अँड नाही घ्यायचं आपल्याला, फक्त छोटं वाक्य घ्यायचं आहे एव्हरी डे पर्यंत. ही वेक्स अप अर्ली एव्हरी डे, याचा अर्थ काय झाला? तो रोज सकाळी लवकर उठतो असं म्हणतो, आणि चालायला जातो असा अर्थ त्याचा होतो. पूर्ण अर्थ काय झाला? तो तो म्हणजे ही, तो रोज सकाळी लवकर उठतो आणि चालायला जातो, असं दुसऱ्या ओळीचा अर्थ आहे. वाक्याची सुरुवात हीने झालेली आहे, आणि ही म्हणजे सिंग्युलर नाउन, एकवचनी करता आहे, आणि त्याच्यामुळे वेकला एस प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप उठणे म्हणजे वेकअप, पण करता एकवचनी असल्यामुळे वेकअप न घेता वेक्स अप असं ते वाक्य व्हायला पाहिजे. हा नियम तुम्हाला कळला पाहिजे. जर तुम्ही करता एकवचनी घेतला, उदाहरणार्थ ही, आणि त्याच्यापुढे वेक्स अपच्या ऐवजी वेकअप म्हटलात, तर तुमचं वाक्य चुकणार आहे, आणि हे लोकांच्या लक्षात येतं. म्हणून साधा वर्तमान काळ आपल्याला नीट शिकायचा आहे. भले 4-5 दिवस लागू देत. एकदा का सिंपल प्रेझेंट टेन्स कळला, की आपण पुढे मग पटापट प्रवास सुरू पूर्ण करूया. आता हे वाक्याचे झालंय, त्याचं तुम्ही मला आता उत्तर देणार आहे. पहिलं वाक्य घेतलं, तो रोज लवकर उठतो आणि चालायला जातो. आता तुम्ही फक्त हे वाक्य मला नकारार्थीमध्ये करून द्यायचंय. मी मराठीमध्ये विचारतो, तुम्ही इंग्लिशमध्ये करायचंय. तो रोज लवकर उठत नाही आणि चालायला जात नाही. एवढं वाक्य घ्यायचंय. तर मला वाटतं एवढं मोठं वाक्य तुम्हाला जमतंय का बघू, नाही तर नंतर मी पुढच्यापासून छोटं छोटं वाक्य घेईन. वाक्य बघा काय बरं का. नकारार्थी वाक्य करायचंय. वाक्य हे तुमच्या स्क्रीनवर दिसतंय ते होकारार्थी आहे. ही वेक्स अप अर्ली एव्हरी डे अँड गोज फॉर अ वॉक. पण आता ह्याचा नकार घ्यायचा आहे. मराठीमध्ये हे वाक्य मी बोल. हा, करा करा, येस करा बरं. एक मिनिट हा, एक मिनिट. आता मला उत्तर दिलेलं आहे तेजस्विनींनी दिलेलं आहे, बरोबर ना? जाधव, जाधव मॅडम. येस, जाधव मॅडम, बरोबर. पुन्हा एकदा सांगताय जाधव मॅडम, पुन्हा एकदा सांगताय? हा.
आता या ठिकाणी मला असं म्हणायचं होतं, की तो रोज लवकर उठत नाही आणि चालायला जात नाही हे पण करायचं आहे आपल्याला. दोन्ही वाक्य नका. हां, परत सांगा बरं एकदा. हं. हां, बोला ना. ओके. पुन्हा एकदा जरा सांगा बरं. इथं हां. येस. आणि वरती हेमा मॅडम आहेत का तुम्ही? हां, जरा बोला बरं. कसं व्हायला पाहिजे? ओके. तर आता या ठिकाणी हां, तर तिथं डझ नॉट हां, तर ऐका. इथे काय करायचं माहिती आहे का? तुम्हाला सांगतो मी. ही डज नॉट वेक अप अर्ली एव्हरी डे अँड डज नॉट दोनदा घेतला तरी चालतो. फक्त नॉट घ्यायचा नाही. हा नियम मला तुम्हाला सांगायचा होता म्हणून मी वाक्य करून घेतली तुमच्याकडून. मग हे वाक्य असं होणार, ही डज नॉट वेक अप अर्ली एव्हरी डे अँड डज नॉट गो फॉर अ वॉक. म्हणजे वेकचा पण एस निघून गेला आणि गो मधला पण एस निघून गेलेला आहे. ओके. हेमा मॅडम लक्षात आलं? येस. आता या आता पुढचं वाक्य बरं का. स्क्रीनवरती हे सगळे इंग्लिश वाक्य आहेत. तुम्हाला मी होमवर्कला मराठी वाक्य देणार आहे. तुम्ही मला इंग्लिशमध्ये पाठवणार आहे. आत्ता प्रॅक्टिस आपण इंग्लिश वाक्यांची करून घेऊया. तिसरं वाक्य आहे बघा. ही ड्रिंक्स टी बट ही डज नॉट ड्रिंक कॉफी. आता याचा मला अर्थ फक्त सांगा बरं. वाक्य तिसरं आहे. मी तुम्हाला विचारतो तरी सांगा. एक मिनटं. एक मिनटं. आता सरोज मॅडम ज्या आहेत ना त्यांनी मला उत्तर द्या बरं. तिसरं वाक्य. हां. हां. ओके. व्हेरी गुड. तो चहा पितो पण तो कॉफी पित नाही. व्हेरी गुड. म्हणजे यातलं एक वाक्य होकारार्थी झालं आणि वाक्याचा दुसरा भाग जो आहे तो नकारार्थी झाला. म्हणजे ही ड्रिंक्स टी. मग तो चहा पितो. होकारार्थी वाक्य झालं म्हणून ड्रिंकला एस लागला. पण म्हणजे बट. आता पुढचं वाक्य नकारार्थी. पण तो कॉफी पित नाही म्हणजे नकारार्थी वाक्य झालं. मग इथं डझ नॉटचा वापर झाला आणि क्रियापदाचं एस प्रत्यय निघून गेला. मग वाक्य झालं, ही डज नॉट ही ड्रिंक्स टी बट ही डज नॉट ड्रिंक कॉफी. व्हेरी गुड. आता वाक्य चौथं बरं का. मी विचारलं त्यांनी सांगा. आता वाक्य चौथं आहे. हिज फ्रेंड सुरेश व्हिजिट्स हिम समटाइम्स. आता या ठिकाणी वन मिनिट वन मिनिट वन मिनिट वन मिनिट. येस. आता या वाक्याचा अर्थ मराठीमध्ये मला खोबरागडे मॅडम सांगू शकताय किंवा सर असतील तुम्ही कुणी मला सांगा. चौथ्या प्रकारे चौथं वाक्य जे आहे त्याचं मराठीमध्ये काय अर्थ व्हायला पाहिजे? ठीक आहे. जयश्री मॅडम सांगू शकाल? जयश्री भालेराव मॅडम सांगा. हां. हां. ओके. चांगला प्रयत्न केलाय. व्हेरी गुड. सॉरी. ओके. ठीक आहे. मॅम चांगला प्रयत्न केलेला आहे. आता मला सांगा संगीता. संगीता मॅडम. संगीता चौधरी बोलताय का? सांगा कसं आहे अर्थ काय होईल सांगा बरं.
भेटतो. ओके. बर बर बर. चांगला प्रयत्न आहे. पुढे सुनंदा मॅडम सांगा बरं, सुनंदा देशमुख मॅडम सांगा बरं, मराठीमध्ये अर्थ काय व्हायला पाहिजे? His friend Suresh visits him sometimes. कधी कधी. सांगा मॅम. फोर्थ वन. या. Okay. Just you have to tell me in Marathi. Just read in English and tell me the translation in Marathi. His friend Suresh visits him sometimes. हे मराठीत कसं व्हायला पाहिजे असं म्हणलं मी. हे वाक्य संपतं. हा बोला. थांबा जरा. ओके. ठीक आहे. म्हणजे त्याचा मित्र. इथे काय म्हणते वाक्य बघा. वाक्य चौथं बरं का. एक, दोन, तीन, चार. चौथं वाक्य बघा. हिज फ्रेंड म्हणजे त्याचा मित्र. आता एकवचनी आहे. हा, त्याच्याकडे कधी कधी येतो किंवा भेटतो. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी. मग आता इथे हिज फ्रेंड म्हणजे त्याचा मित्र. म्हणजे त्याचा मित्र हा एकच आहे. म्हणजे एकवचनी झाला करता. इथं नाव पण दिलंय सुरेश. मग हीज फ्रेंड सुरेश हा एवढा सगळा करता झाला. हीज फ्रेंड सुरेश हे सगळं करता झाला हा. मग त्यानंतर लगेच क्रियापद यायला पाहिजे. आणि काय क्रियापद आलंय की भेटणे किंवा येणे. मग त्याचा मित्र कधी कधी त्याला भेटतो किंवा त्याच्याकडे येतो. मग या ठिकाणी भेटणे किंवा येणे हे व्हिजिट हे क्रियापद आहे. पण व्हिजिटला एस का लावलाय? कारण करता एकवचनी आहे. हीज फ्रेंड सुरेश विजिट्स हिम म्हणजे त्याला. आणि कधीतरी म्हणजे समटाइम्स. आता इथे जर असं असतं ना की त्याचे मित्र, मग सुरेश आला नसता. त्याचे मित्र त्याला कधी कधी भेटतात. मग हीज फ्रेंड्स करता अनेक वचनी झाला. मग विजटचा एस निघून जाणार कारण करता अनेक वचनी झाला. मग वाक्य होणार हिज फ्रेंड्स विजिट हिम समटाइम्स. आता ह्याचा नकार घ्यायचा बरं का. मी तुम्हाला थोडंसं जमलिंग करतो. गडबड होऊ दे झाली तरी काही हरकत नाही. पुढचं वाक्य घेऊ आपण बरं का आता. डू दे प्ले क्रिकेट इन द इव्हिनिंग? प्रश्न आहे. डू दे प्ले क्रिकेट इन द इव्हिनिंग? आता मला सांगा या ठिकाणी रश्मी मॅम कसं होईल सांगू शकाल? रश्मी मॅम आहेत का उपलब्ध? ओके, फाईन. सुरेखा मॅडम, वाडकर मॅम. वाक्य आहे बघा पाचवं. एक, दोन, तीन, चार, पाचवं वाक्य. डू दे प्ले क्रिकेट इन द इव्हिनिंग याचा अर्थ काय होतो सांगू शकाल? सांगा सांगा. येस, सांगा. ते संध्याकाळी क्रिकेट खेळतात का? ओके, ठीक आहे. मग आता हे वाक्य आपल्याला पुढे घ्यायचंय. टेक्नो LJ8K हा काय नाव आहे? कोणाचा आहे हा आय डी? सांगू शकाल? सुनंदा देशमुख मॅडमच्या खाली टेक्नो LJ8K. ठीक आहे. तेजस्विनी मॅम, तुम्ही मला उत्तर द्यायचंय की ते संध्याकाळी क्रिकेट खेळत नाहीत का? काय वाटतं? ओके, तेजस्वी मॅडम बोलल्या का? बरं, ठीक आहे. सॉरी, ह्या जाधव मॅडम. तेजस्विनी मॅम, तेजस्विनी मॅडम उपलब्ध आहात का?
ओके, ओके. नो. ओके, फाईन, व्हेरी गुड. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. छान. बोला. बोला. सांगा, सांगा बरं. हा. ह्याचा. हा, हा. ओके, फाईन. गुड. आता पुढे बघा. पुढे असं म्हटलेलं आहे, हो, येस, दे प्ले क्रिकेट रेग्युलरली. म्हणजे आता मी थोडंसं पडपड घेतो बरं का. हो, ते संध्याकाळी नेहमी क्रिकेट खेळतात. इथे करता अनेक वचने आहेत दे. दे म्हणजे ते, एकापेक्षा जास्त. आणि असं झाल्यामुळे प्लेला म्हणजे क्रियापदाला एस प्रत्यय लागलेला नाही. म्हणजे वाक्य काय झालं, हो, ते नेहमी क्रिकेट खेळतात. येस, दे प्ले क्रिकेट रेग्युलरली. पण त्याच्या खाली वाक्य आहे, बट दे डू नॉट प्ले ऑन रेनी डेज. काय म्हटलंय? बट दे डू नॉट प्ले ऑन रेनी डेज. याचा अर्थ पण, वाक्य सुरू आली पण, मग करता आला दे. दे म्हणजे अनेक वचनी. पण वाक्य नकारार्थी आहे, म्हणून दे नंतर डू नॉटचा वापर झालाय. कारण करता दे म्हणजे अनेक वचनी असल्यामुळे इथे डज नॉट होणार नाही, डू नॉट होणार. वाक्य होणार, बट दे डू नॉट, लगेच प्ले म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. बट दे डू नॉट प्ले ऑन रेनी डेज किंवा इन रेनी डेज म्हणजे पावसाळी दिवसात. पावसाळी दिवसात, पण ते पावसाळी दिवसात खेळत नाहीत, असा त्याचा अर्थ झाला. पुढे काय म्हणले खाली, डज रवी लाईक रीडिंग बुक्स. वाक्य बघा बरं का. वाक्य म्हणलंय, डज रवी लाईक रीडिंग बुक्स. म्हणजे याचा अर्थ झाला की रवीला पुस्तके वाचायला आवडतात का. प्रश्नार्थी वाक्य आहे. रवीला पुस्तके वाचायला आवडतात का. मग इथं काय सिक्वेन्स आहे, प्रश्नार्थी वाक्य असल्यामुळे डजने वाक्य सुरू झालेलं आहे. आणि सिक्वेन्स काय आहे की डज नंतर करता येतो, म्हणून डज नंतर रवी येणार. त्यानंतर आवडणे हे क्रियापद आहे, म्हणून क्रियापदाचं पहिलं रूप लाईक, मग लाईक येणार. म्हणजे डज रवी लाईक. आता इथं रीडिंग म्हटलेलं बघा, रीडिंग. आता रीडिंग बुक्स म्हणजे पुस्तके वाचायला आवडतात. आता पुस्तके वाचायला म्हणजे रीडिंग म्हणजे इथे क्रियापदाचं चौथं रूप नाही. तर या ठिकाणी पुस्तके वाचायला आवडतात, म्हणून पुस्तके म्हणजे बुक्स, आणि वाचायला आवडणे म्हणजे रीडिंग हे कर्मामध्ये आलेलं आहे. म्हणजे खरा सिक्वेन्स काय आहे, तर सहाय्यकारी क्रियापद म्हणजे डज पहिलं, त्यानंतर रवी म्हणजे करता दुसरं, आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आवडणे म्हणजे लाईक. एवढं झालं की पुढं जे आहे ते कर्मात येतं. वाचायला आवडणे म्हणजे रीडिंग बुक्स, असा शेवटी कर्मामध्ये भाग आलेला आहे. मग हे वाक्य झालं, डज रवी लाईक रीडिंग बुक्स. मग खाली म्हटलंय, येस, ही लाईक्स रीडिंग स्टोरी बुक्स. म्हणजे याचा अर्थ झाला, हो, ही लाईक्स म्हटलंय म्हणजे होकारार्थी वाक्य आहे. त्याला गोष्टीची पुस्तके वाचायला आवडतात. म्हणजे या वाक्यामध्ये यस म्हणजे हो, त्यानंतर लगेच तो म्हणजे ही, करता, की लगेच क्रियापदाचं पहिलं रूप लाईकला एस लागला, कारण करता एकवचनी आहे, म्हणून नुसतं लाईक नाही तर लाईकला एस लागला. इथं काय म्हटलंय, येस, ही लाईक्स रीडिंग स्टोरी बुक्स. म्हणजे त्याला, हो, त्याला गोष्टीची पुस्तके वाचायला आवडतात.
त्यानंतर खालचं वाक्य आहे, ही डज नॉट वॉच टी व्ही डेली. इथं म्हणलंय, ही डज नॉट वॉच टी व्ही डेली. हे वाक्य आहे नकारार्थी आणि मराठीत अर्थ होतो, तो रोज टी व्ही पाहत नाही. बघा, तो रोज टी व्ही पाहत नाही. आता या ठिकाणी कर्ता ही आहे, म्हणजे एकवचनी ठेवला. ही, शी, इट सिंग्युलर नाउन पैकी कर्ता असल्यामुळे तो एकवचनी आहे. म्हणून ही नंतर डज नॉट या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर झालेला आहे. वाक्य झालं, ही डज नॉट आणि पुढे क्रियापदाचं पहिलं रूप वॉच म्हणजे पाहणे आणि टी व्ही हे कर्म, डेली म्हणजे टी व्ही डेली हे कर्मामध्ये आलं. म्हणजे त्याला रोज टी व्ही पाहायला, ही डज नॉट, हां, तो रोज टी व्ही पाहत नाही असा त्याचा अर्थ झाला. मग त्यानंतर खाली काय म्हटलंय, वाय डज ही अवॉइड टेलिव्हिजन, सॉरी, वाय डज ही अवॉइड वॉचिंग टी व्ही. आता याचा एकदा आम्हाला एकाने अर्थ सांगायचा आहे. मी ज्यांचं झालं नाही त्यांना विचारतोय, एक मिनटं. हां, या ठिकाणी इंदलकर मॅडम, तुम्ही सांगू शकाल याचा अर्थ काय होतो? संयोगिता मॅडम, आवाज येतोय तुम्हाला? इंदलकर मॅडम, कोण आहे? हा, येस, येतो येतो, बोला बोला बोला. चालतो. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. म्हणजे बघा यात काय कळलंय, मला तुम्हाला एक प्रात्यक्षिक हे दाखवायचं होतं, की इंग्लिशमध्ये एखादं वाक्य तुमच्या समोर आलं की तुम्ही छानपैकी ट्रान्सलेट करू शकताय. पण मी तुम्हाला सुरुवातीलाच जर हे वाक्य मराठीमध्ये बोललो असतो तर तुम्हाला ते इंग्लिशमध्ये आलं नसतं. कारण आपल्याला मराठी, इंग्लिश टू मराठी जमतंय, पण मराठी टू इंग्लिश प्रवास करायला आपल्याला जमत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये चक्रव्यूहामध्ये अर्जुनाचा मुलाने जी हे एंट्री केली होती, तर त्याला आतमध्ये जायचं जमत होतं पण यायचं जमत नव्हतं. तोच प्रकार इथे आहे, की आपल्याला डोळ्यासमोर किंवा कोण जर इंग्लिशमध्ये बोलत असेल तर आपल्याला बऱ्यापैकी कळतं, पण हेच जर आपल्याला विचार करून मराठीतून इंग्लिशमध्ये जर बोलायचा विचार केला तर ते जमत नाही. माझा मुद्दा बरोबर आहे का? काय वाटतं तुम्हाला विद्यार्थ्यांनो? आहे की नाही? म्हणजे आपला प्रश्न का, आपला प्रॉब्लेम काय आहे, तर आपल्याला इंग्लिशमधून मराठीमध्ये यायला जमतंय, पण तेच मराठीतून इंग्लिशमध्ये जायला आपल्याला जमत नाहीये. तर तीच प्रॅक्टिस आपल्याला जास्तीत जास्त करून घ्यायची आहे. मग मी काय म्हटलं तुम्हाला, आपल्याला काय करायचं, तर जास्तीत जास्त आपल्याला वाक्यांचा सराव करायचा आहे, की जेणेकरून एखादं वाक्य समोर आलं तरी पटकन आपल्याला त्या डोक्यामध्ये ट्रेन किंवा ट्रान्सलेट करता आलं पाहिजे. मग इथे बरोबर सांगितलं, वाय डज ही अवॉइड वॉचिंग टी व्ही. इथं प्रश्नार्थी वाक्य आहे. त्यानंतर शेवटी म्हटलंय, त्याच्या खाली म्हटलंय, ही थिंक्स इट वेस्ट टाइम. काय म्हटलंय? ही थिंक्स इट वेस्ट टाइम. आता या वाक्यामध्ये छानपैकी एक गंमत आहे. वाक्य काय बघा, ही नंतर थिंकला एस लागलाय, ही थिंक्स, मग इट आलाय आणि मग परत वेस्टला एस लागलाय. कदाचित वेळ संपली तरी उद्या हा भाग परत घ्यायचा आहे.